तर लेट अस सी हाऊ वी. असं काहीतरी घरगुती जुगाड झोल काहीतरी केला आहे आणि हे असं काहीतरी अरेंज झालेलं आहे. तर आपण इथलं पुढचे काही क्लासेस प्रयत्न करू. मी साऊंड रेकॉर्डर पण वापरतो आहे. होपफुली त्याच्यानं साऊंड क्लिअर रेकॉर्ड होतो आहे आणि नॉईस कमी आहे. बघा, आपण आत्तापर्यंत या इलेक्ट्रोस्टॅटिक चॅप्टरमध्ये आपण काय काय शिकलो आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण शिकलो आहे कुलम्स फोर्स ना. कुलम फोर्स, हा फोर्स काय होता एक क्विक 2 मिनिटात रिव्हिजन करूयात. हा समजा चार्ज Q1 आहे आणि R डिस्टन्सवर चार्ज Q2 आहे. तर हा याच्यावर फोर्स लावतो आपण F इज इक्वल टू K Q1 Q2 बाय R². मी तर Kच्या ठिकाणी K' वापरलं होतं. इट्स ओके, तुम्ही K वापरा, K' वापरा. मी K शक्यतो अवॉइड का करत होतो, कारण K डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट नावाचा कॉन्स्टंट आपण शिकणार आहोत, तो पण K असतो. तो आणि हा कन्फ्यूज होऊ नये म्हणून K वापरत नव्हतो. पण लेट इट बी, भरपूर पुस्तकातून तुम्हाला K लिहिला असेल. काल मला कोणी म्हणत होता की सर K आणि K' मध्ये कन्फ्यूज व्हायला लागलं आहे, कारण पुस्तकामध्ये K लिहिलेलं आहे आणि आपण K' वापरतोय. तर मी काय म्हणतोय, लेट अस यूज K थ्रू आउट, काही प्रॉब्लेम नाही. आता पण शिकल्यामध्ये काहीही चेंज होणार नाही. ओके, तर हा आहे वेक्टर फॉर्ममध्ये. आपण कसं बघितलं, समजा फोर्स ऑन 2 ड्यू टू 1 चा वेक्टर फॉर्म कसा बघितला आपण. याची मॅग्निट्यूड असते K Q1 Q2 बाय ह्याची. आता हा काय झाला, मी काय करतो, फोर्स ऑन 2 ड्यू टू 1 काढायचं आहे ना, म्हणून मी काय करतो एक पोझिशन वेक्टर दाखवतो. हा काय आहे, पोझिशन वेक्टर ऑफ 2 विथ रिस्पेक्ट टू 1 ना, ज्याची मॅग्निट्यूड किती असणार आहे, Rच असणार आहे ना. म्हणजे ह्याच्या मॅग्निट्यूडचा क्यूब, R³ इंटू तो पोझिशन वेक्टर. ठीक आहे ना. हा काय आहे, कुलम्स फोर्स. ठीक आहे, आपण ह्याच्यावर प्रॉब्लेम्स बरेच बघितलेले आहेत. तुम्ही पाहिजे असेल तर रिवाईज करून बसा या व्हिडिओच्या अगोदर. त्यानंतर आपण पुढची कन्सेप्ट बघत होतो, इलेक्ट्रिक फील्ड. इलेक्ट्रिक फील्ड काय आहे, फोर्स एक्सपिरियन्स किंवा इलेक्ट्रिक फील्ड बेसिकली इज अ स्पेस इन विसिनिटी ऑफ अ चार्ज इन विच देर इज इन्फ्लुएन्स ऑफ द चार्ज. ऑब्विसली हे फील्ड आहे आणि या फील्डची इंटेन्सिटी, याला आपण इलेक्ट्रिक फील्डही म्हणतो भरपूरदा. इलेक्ट्रिक फील्ड नुसतं म्हणलं तरी काही फार बिघडलेलं नाही. इंटेन्सिटी ही किती असते, तर एक पॉइंट चार्ज असेल. बेसिकली काय असते इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे काय, इलेक्ट्रिक फील्ड इज नथिंग बट फोर्स एक्सपिरियन्स्ड पर युनिट चार्ज. हो ना. याचा अर्थ काय, समजा हा चार्ज Q आहे आणि या Qच्या पासून R डिस्टन्सवर मी 1 कुलम फोर्स ठेवला आहे. तर हा 1 कुलम चार्ज किती फोर्स एक्सपिरियन्स करेल. आता युनिट चार्ज आहे ना, त्या फोर्सलाच मी काय म्हणतो, इलेक्ट्रिक फील्ड. ते काय असणार आहे, K Q इंटू 1 ना, 1 कुलम अपॉन R². हे 1 काढून टाकतो म्हणजे KQ बाय R². दिस इज नथिंग बट फोर्स पर युनिट चार्ज और फोर्स एक्सपिरियन्स बाय युनिट चार्ज ला आपण इलेक्ट्रिक फील्ड म्हणतो. हे कशासाठी झालं, पॉइंट चार्जसाठी झालं. त्यानंतर अजून एका व्हिडिओमध्ये मी इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स तुम्हाला पाठवलेलं आहे. इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स, व्हॉट इज दिस, कारण इलेक्ट्रिक फील्ड हे डोळ्याला काही दिसत नाही. त्यामुळे आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड साठी आपण लाईन्स, पॉझिटिव्ह चार्ज असतील तर लाईन्स गो रेडियली आउटवर्ड्स. ओके, आणि निगेटिव्ह चार्ज असेल तर लाईन्स गो रेडियली इनवर्ड्स. ठीक आहे ना. आणि ह्याच्या प्रॉपर्टीज पण बघितल्या आपण. तर आपण 2 चार्ज असतील, 3 चार्ज असतील तर त्याचे डायग्राम्स पण काढलेत. 2 चार्ज रिपल्शन डायग्राम कसे असतात, अट्रॅक्शनची कशी असते, वगैरे वगैरे वगैरे. सो वी हॅव सीन इट सफिशियंटली वेल. नसेल तर तुम्हाला आठवत नसेल, तुम्ही मागे एकदा मागचे व्हिडिओ जरा रिवाईज करा. ओके, त्यानंतर आपण बघूया इलेक्ट्रिक फील्ड फॉर डिस्ट्रीब्युटेड चार्ज. ओके, इलेक्ट्रिक फील्ड फॉर डिस्ट्रीब्युटेड चार्ज. मी काल परवा दीपक सरांचे जे काही लेक्चर्स 2 शेअर केले होते, त्या दीपक सरांनी हेच डिराईव्ह करून दाखवलं होतं. इतकं सगळं डेरिव्हेशन आपल्याला नीट लेवलला काही गरजेचं नाही आहे. आपल्याला 3 ते 4 केसेस तुम्हाला फक्त लक्षात ठेवायचे आहेत. त्या मी टॅब्लेट करतो, मी क्विक रिवाईज करतो. तुम्ही ते लेक्चर बघितलं असेल, तुम्हाला कळलं असेल, वेल अँड गुड.
नसेल जरी कळलं तरी आता मी जे सांगतोय ते लक्ष द्या. पहिल्यांदा इलेक्ट्रिक फील्ड, जर एक चार्ज क्यू पॉईंट चार्ज असेल तर ऑब्व्हियसली या पॉईंट चार्जपासून आर डिस्टन्सवर फील्ड किती असेल, समजा एक पॉईंट पी घेतला, या पॉईंट पी वर इलेक्ट्रिक फील्ड किती असेल, व्हॅल्यू काय आहे, के क्यू बाय आर स्क्वेअर ना, क्यू चार्जमुळे. ओके, आणि डायरेक्शन कशी, अवे फ्रॉम द चार्ज इफ द चार्ज इज पॉझिटिव्ह और टुवर्ड्स द चार्ज इफ द चार्ज इज नेगेटिव्ह. दिस इज फॉर पॉईंट चार्ज. पुढे व्हॉट इफ द चार्ज इज नॉट पॉईंट चार्ज. लेट अस सी अ सेकंड केस. एखादा रॉड आहे, एखादा रॉड असं ठेवला हॉरिझॉन्टल, आडवा, मोठा काढतो. या रॉडची लेंथ आहे एल. या रॉडवर मी चार्ज डिपॉझिट करतो. आता किती चार्ज डिपॉझिट करतो, लॅम्बडा कुलम पर मीटर इतका चार्ज मी डिपॉझिट करतो. म्हणजे पर मीटर म्हणजे काय, या लेंथच्या एका मीटरला लॅम्बडा. म्हणजे मला टोटल चार्ज झाला किती सांगा मला, या रॉडवर टोटल चार्ज किती झाला. टोटल चार्ज इज नथिंग बट लॅम्बडा पर युनिट लेंथ आहे ना, आणि अशी लेंथ एल आहे, म्हणजे लॅम्बडा एल टोटल चार्ज झाला. ओके, तुम्हाला माहिती आहे ना की लेंथला आपण पर युनिट लेंथ म्हणतो. जर एरियावर चार्ज डिपॉझिट केला तर आपण त्याला म्हणतो सिग्मा. जर आपण कुलम पर मीटर स्क्वेअर म्हणतो, म्हणजे चार्ज पर युनिट एरिया. आणि जर एका व्हॉल्यूममध्ये चार्ज स्टोअर करायचा असेल तर वी कॉल दिस ॲट रो, म्हणजे काय, हे कुलम पर मीटर क्यूब वगैरे वगैरे. ठीक आहे ना. ओके, नाउ लेट अस कन्सिडर दिस केस, ज्या केसमध्ये असा रॉड आहे, रॉडची लेंथ एल आहे आणि त्याच्यात लॅम्बडा कुलम पर मीटर चार्ज डिपॉझिट केलाय. तर या रॉडच्या ॲक्सिसवर, ॲक्सिस म्हणजे अलॉंग द लेंथ, एक्सटेंडेड लेंथ वर समजा एक पॉईंट पी घेतला, या पॉईंटपासनं ए डिस्टन्सवर. तर या पी पॉईंटला इलेक्ट्रिक फील्ड कसं असेल. ओके, ह्याचं एक्सप्रेशन काल डिराईव्ह केलं असेल तर बघा, इलेक्ट्रिक फील्ड सगळ्यात पहिलं डायरेक्शन तरी शुअर आहे, अशीच असेल ना. अशी असायची काही कारणच नाही, कारण अख्खा रॉड असाच दिशेला आहे. सगळ्या या रॉडचे सगळे पार्टिकल त्याला असेच ई लावणार, सगळे असे ई ॲड होत जाणार. याचा एक एलिमेंट घेऊन काल इंटिग्रेशन केलं असेल सरांनी. तर हे इलेक्ट्रिक फील्डचं ची व्हॅल्यू अशी काय येते, के लॅम्बडा एल बाय ए प्लस एल, अशी ही व्हॅल्यू येते. आता स्पेसिफिक असे बरेच प्रॉब्लेम घेता येईल. जर हा असा रॉड आहे, समजा ह्याचे आकडे पण घेता येतील. समजा हे स्पेसिफिक व्हॅल्यू बघू, समजा हे ए इज इक्वल टू एलच आहे, म्हणजे ही पण लेंथ एल आणि हे पण लेंथ एल वर पॉईंट पी आहे. तर त्या पॉईंट पीच्या ठिकाणी इलेक्ट्रिक फील्ड असेल तर मग तुम्ही एलच्या ठिकाणी काय, एच्या ठिकाणी एल सबस्टिट्यूट करा. मग तुम्हाला काय मिळेल या केसमध्ये, इज इक्वल टू के लॅम्बडा एल अपॉन एल, एल प्लस एल ना, हे 12 झालं, 2l स्क्वेअर मेक्स इट के लॅम्बडा बाय 2l. ठीक आहे ना. थर्ड केस, तुम्ही सगळं टेबुलेट करा, टेबलमध्ये नीट लिहून घ्या. समजा असा एक रॉड आहे ज्याची लेंथ एल आहे आणि या रॉडवर मी लॅम्बडा कुलम पर मीटर चार्ज डिपॉझिट केलेला आहे आणि या रॉडपासनं डी डिस्टन्सवर समजा एक पॉईंट पी ठेवलेला आहे. या पॉईंट पी ला इलेक्ट्रिक फील्ड किती, असा क्वेश्चन आहे. बघा आता हे कसं सॉल्व्ह करायचं. ह्याला समजा अँगल θ1 म्हणलं, ह्याला अँगल θ2 म्हणला. हे डी हे परपेंडिक्युलर डिस्टन्स असतं त्या रॉडपासून त्या पॉईंट. हां, तर या ॲट पॉईंट पी जे इलेक्ट्रिक फील्ड लागतं त्याचे दोन कॉम्पोनंट होतात, एक परपेंडिक्युलर आणि एक पॅरलल टू रॉड, परपेंडिक्युलर टू रॉड. हा जो कॉम्पोनंट आहे त्याचं एक्सप्रेशन काय असं असतं, के लॅम्बडा बाय डी साइन θ2 प्लस साइन θ1. आणि हा पॅरलल कॉम्पोनंट जो आहे काय तो लागतो किती, दिस इज के लॅम्बडा बाय डी कॉस θ2 मायनस कॉस θ1. ओके, येस, हे तुम्ही नोट डाऊन करा. याचा अर्थ या पॉईंट पी वर असे दोन कॉम्पोनंट्स लागतात. मग नेट किती लागतं, नेट ह्याचा मग वेक्टर येईल तुम्हाला ऍड करावं लागेल हे. ओके, याची हे तुम्ही ऑलरेडी लिहून घ्या नसेल लिहून घेतलं तर. ओके, आता आपण बघूयात व्हॉट इफ द लाईन इज सेम इन्फानाइट लाईन. बघा
अशी एक लाईन एखादी इन्फानाईट आहे, वरती पण इन्फानाईट लेंथची आहे, खाली पण इन्फानाईट लेंथची आहे. या लाईनला समजा एक पॉईंट पी ठेवला मी डी डिस्टन्सवर, ठीक आहे. आता या पॉईंट पीचा मी कसा काढणार, आणि याच्यावर किती चार्ज डिपॉझिट केला, लॅम्डा कुलम पर मीटर, एवढा चार्ज डिपॉझिटेड आहे. तर या पॉईंट पीच्या पीवर इलेक्ट्रिक फील्ड लागणार, किती लागणार, तर या ठिकाणी लागणारा इलेक्ट्रिक फील्ड कसं काढता येईल. आता मला सांगा, हा θ1 आणि θ2 या केसमध्ये किती होतील. हे θ1 हा एंड कनेक्ट करणार असतो ना लाईन. आता या ठिकाणी या केसमध्ये तरी हे इन्फायनाइटली लांब आहे, त्यामुळे ही लाईन हा θ1 वाढत 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 जाणार, आणि θ1 किती होणार 90 डिग्री. म्हणजे या ठिकाणी θ1 किती आहे 90 डिग्री, आणि θ2 पण किती आहे 90 डिग्री, कारण खाली पण भरपूर गेलंय, इन्फायनाइट आहे, कळतं ना. आता असं जर असेल तर या ठिकाणी लागणारं जे फील्ड आहे, इलेक्ट्रिक फील्ड परपेंडिक्युलर टू रॉड, काय येणार आहे, के लॅम्बडा कॅपिटल डी बाय डी इंटू ब्रॅकेट साइन θ2, साइन θ1 दोन्ही एक 90 आहे, त्यामुळे साइन 90 साइन 90 हे काय आलं 2k लॅम्बडा बाय डी, कळतंय. आता याच्यावर लागणारा परपेंडिक्युलर कॉम्पोनंट जो आहे तो किती असणार मला सांगा, पॅरल कॉम्पोनंट कॉस 90 मायनस कॉस 90 म्हणजे काय येणार, हा के लॅम्बडा बाय डी कॉस 90 0 मायनस 0 म्हणजे काय राहणार 0. म्हणजे कम्प्लिटली इन्फायनाईट वायर असेल, इन्फायनाईट रॉड असेल, तर त्यातनं जर एखादा डी डिस्टन्सवर पॉईंट पी असेल तर त्याच्यामध्ये नेट इलेक्ट्रिक फील्ड एवढंच असतं. डायरेक्शन इज अवे फ्रॉम द परपेंडिक्युलर, डायरेक्शन इज अलॉंग परपेंडिक्युलर टू द लाईन पासिंग. ही झाली सेमी इन्फायनाईट. व्हॉट इफ इट इज नॉट सेमी इन्फायनाईट, ही झाली इन्फायनाईट. व्हॉट इफ द लाईन इज सेमी इन्फायनाईट. सेमी इन्फायनाईटचा अर्थ काय, म्हणजे एका साईडला लाईन इन्फायनाइटली लॉंग आहे, पण दुसऱ्या साईडला इट हॅज फायनाइट एंड, आणि इथनं डी डिस्टन्सवर पॉईंट पी आहे. बोला या ठिकाणी कसं असणार आहे. आता या ठिकाणी हे आणि हे कम्पेअर करा, ह्याच्यावर किती परत चार्ज डिपॉझिट केलाय, लॅम्बडा कुलम पर मीटर, चार्ज थोडाच डिपॉझिटेड आहे. ओके, आता मला सांगा θ1 आणि θ2 इथं किती असणार. इथं θ1 किती आहे, इथं θ1 आहे 90 डिग्री, कारण हे इन्फायनाइट पर्यंत वरती गेलंय. θ2 किती येतं, θ2 आहे 0 डिग्री, कळतंय. मग आता इथे बोला ई परपेंडिक्युलर सबस्टिट्यूट करा याच्यामध्ये, मला काय मिळेल के लॅम्बडा डी साइन θ2 साइन 0 0 प्लस साइन 90 1, म्हणजे आन्सर आहे के लॅम्बडा बाय डी इन दिस डायरेक्शन. लेट अस सी द अदर कॉम्पोनंट, पॅरलल कॉम्पोनंट जो आहे ई पॅरलल कॉम्पोनंट हा किती आहे, के लॅम्बडा बाय डी इंटू ब्रॅकेट कॉस θ2, θ2 0 आहे, कॉस 0 किती आहे, कॉस 0 इज 1 मायनस कॉस θ1 90 is cos 90 is 0. It is k lambda by d in this direction. कळतंय. म्हणजे याचा नेट किती येणार, या दोघांचा रिझल्टंट येणार ना. दोघांचा रिझल्टंट किती आहे, हा के लॅम्बडा बाय डी आणि हा के लॅम्बडा बाय डी, दोघांचा रिझल्टंट काय येणार, रिझल्टंट ई नेट असणार √2 के लॅम्बडा बाय डी. मला दोन्ही व्हेक्टोरियल ऍड करावं लागतील ना, तुम्हाला कळतंय. ओके, दिस इज अ केस इन केस ऑफ चार्ज रॉड. आता आपण बघू रिंग. नाउ लेट अस सी रिंग. ही पुढची बहुतेक 4th केस आहे, रिंग. या रिंग असे रिंग आहे ज्याची रेडियस r आहे आणि याच्यावर चार्ज q डिपॉझिट केला आहे. ओके, तर या रिंगच्या सभोवताली एस्पेशली आपल्याला वी आर टू डू विथ ॲक्सिस ऑफ द रिंग. समजा ही रिंग अशी आहे आणि हा रिंगचा ॲक्सिस आहे. या रिंगचे रेडियस किती आहे r आणि याच्यावर चार्ज डिपॉझिट किती केला आहे q. तर मला सांगा, हे तुम्ही डेरिवेशन काल केलं असणार आहे, शुअर आहे मी, कारण हे फार महत्त्वाचं डेरिवेशन आहे. तर हा समजा सेंटर ऑफ द रिंग आहे आणि इथनं या ॲक्सिसवर मी एक पॉईंट P ठेवला आहे ॲट अ डिस्टन्स x
फ्रॉम द सेंटर. तर या पॉईंट पी वर त्या ठिकाणी इलेक्ट्रिक फील्ड किती लागणार. तर हे इलेक्ट्रिक फील्ड असणार हे ऑलवेज असंच असणार ना अलॉंग द ॲक्सिस ऑफ द रिंग. आणि याची व्हॅल्यू किती असते के क्यू एक्स बाय आर स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर रेस टू 3/2. ठीक आहे, ही अशी व्हॅल्यू असते. ओके, या व्हॅल्यूवर दोन ऑब्झर्वेशन बघा. मग आता काय होईल जर पॉईंट पी पुढे मागे असा सरकला तर एक्स कमी जास्त होईल. एक्स कमी जास्त झालं की ई पण कमी जास्त होणार. बघा सगळ्यात कमीत कमी किती होणार. समजा हा पॉईंट पी सी वर आला. आय कॅन से ॲट एक्स इक्वल टू 0. जेव्हा पॉईंट पी सी ला येतो तेव्हा काय होतं, एक्सची व्हॅल्यू किती होती, 0 होते ना. ओके, एक्सची व्हॅल्यू जेव्हा 0 होती तेव्हा त्या 0 सबस्टिट्यूट करून बघा काय येतं. ईची व्हॅल्यू पण काय झाली 0. कळतं ना. म्हणजे या रिंगच्या एक्झॅक्टली सेंटरला, रिंगच्या प्लेन मध्ये असलेल्या सेंटरला, सर्कलच्या सेंटरला, रिंगच्या सर्कलच्या इलेक्ट्रिक फील्ड किती असतं 0. बघा एक सबस्टिट्यूट करा. आणि परत 0 कधी असतं ॲट एक्स इक्वल टू इन्फिनिटी. ह्याचे लिमिट जर घालून सॉल्व्ह केलं तर एक्सला ॲट एक्स इक्वल टू इन्फिनिटी पण काय येतं ई 0 येतं. 2 पॉइंट्स असे आहेत ज्या ठिकाणी ई 0 येतं. कुठे, ऑन ॲक्सिस ऑफ अ चार्ज्ड रिंग. क्लिअर. आता बरं ठीक आहे 0 आलं ठीक आहे. आधेमध्ये काय मॅक्सिमम कुठे येतं. अच्छा, आता ई मॅक्सिमम कुठे आहे आणि किती आहे असेल काढत असेल आपण काय करतो, तुम्ही मॅक्सिमम मिनिमम मध्ये शिकले असाल. आपण काय करतो फर्स्ट डेरिव्हेटिव्हला इक्वेट टू 0 करतो. म्हणजे मी ह्याला डिफरन्शिएट करतो डीई बाय डीएक्स ला इक्वेट करा 0 शी. आता हे थोडंसं कॉम्प्लिकेटेड गणित होतं. हे सगळं गणित कॉम्प्लिकेटेड सॉल्व्ह केलं तर हे काय येतं, एक्सची व्हॅल्यू येते आर बाय √2 प्लस ऑर मायनस. प्लस ऑर मायनसचा अर्थ काय, मी जर रिंगच्या या साईडला प्लस घेतलं तर या साईडला मायनस मागच्या साईडला. म्हणून एक्स इक्वल टू प्लस ऑर मायनस आर बाय √2. म्हणजे एक्सच्या या व्हॅल्यूला डीई बाय डीएक्स 0 असतो. म्हणजे ई काय असतो, ई इज इक्वल टू ई मॅक्स. ओके ना. आता ह्या ई मॅक्सची व्हॅल्यू किती असते हे काढायचं असेल तर काय करा, एक्सची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायचं. माय राईट ई मॅक्स इज इक्वल टू के क्यू. एक्सची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली तर काय मिळेल मला, आर बाय √2 अपॉन इथं काय आहे आर स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर ना. एक्स स्क्वेअर इज आर स्क्वेअर बाय 2 रेस टू 3/2. हे काय झालं 2 + 1 3r स्क्वेअर बाय 2 लिहू का तुम्ही. ओके, आता हे अंडर रूट जे आहे त्या अंडर रूटमुळे काय होणार, हे √2 येणार, हे √2 काय कॅन्सल होणार. आणि हे वेल हे √2 झालं तर कॅन्सल होणार कारण क्यूब आहे ते. थांबा जरा गडबड नको. काय लिहू, के क्यू आर बाय √2 अपॉन आता काय हे 3√3 होणार ना. कसं, पहिल्या हेसायचा √3चा मी रूट घेतला आणि रूटचा क्यूब केला म्हणजे 3√3 होणार. आरचा काय होणार, आरचा रूट घेतला की आर आला आणि आरचा स्क्वेअर झाला की आर क्यूब झाला. 2चा रूट काय झालं √2. √2चा क्यूब म्हणजे 2√2 असं होईल ना. म्हणजे हे √2 कट होईल, आर कट होईल आणि सिम्प्लिफाय करून काय येईल मला 2kq बाय 3√3r असे मला हे काय आहे, हे ई मॅक्स असं असणार आहे. तुम्हाला कळतंय सगळं मी काय शिकवतोय. या रिंगच्या ऍक्सिसवर मॅक्सिमम इलेक्ट्रिक फील्ड कुठे असणार, ते असणार आर बाय √2 प्लस ऑर मायनस. म्हणजे इथना आर बाय √2 डिस्टन्स रिंगच्या या साईडला आणि ऑल्सो या साईडला. आणि ती मॅक्सिमम व्हॅल्यू किती असणार, एवढी असणार. आता तुम्ही विचारायला यातलं तुम्हाला लक्षात काय ठेवायचं, लक्षात तुम्हाला बेसिकली ठेवायचं हे आणि ही कंडिशन की एक्स कुठल्या एक्सच्या व्हॅल्यूला हे मॅक्सिमम असतं. ही व्हॅल्यू तुम्ही जर लक्षात नाही राहिली तर तुम्ही ऐन वेळेला हे व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून ही हाणणं काही अवघड नाही. बरं, हे तुम्ही काल सगळं अनालिसिस केलं असेल. आता याच्यावर अजून एक डिस्कशन असं होतं, एक व्हेरिएशनचा ग्राफ येतो, तो ग्राफ बघूयात.
हे जे इक्वेशन आहे, रिंगच्या ऍक्सिसवर जे इलेक्ट्रिक फील्ड असतं त्याचं व्हेरिएशन विथ एक्सचा ग्राफ कसा येतो बघा. हे वाय ऍक्सिस आहे इलेक्ट्रिक फील्ड आणि एक्स ऍक्सिस आहे हा प्लस एक्स आणि या ठिकाणी मायनस एक्स. ओके, हा ग्राफ असा येतो. हे टच होत नाही एक्झॅक्टली, ऍसिम्प्टोट असतो. आणि इथं पण काय होतं, ऍसिम्प्टोटस असतो. असा हा ग्राफ येतो. होपफुली तुम्ही काल हा ग्राफ बघितला असेल कालच्या क्लासमध्ये, दीपक सरांच्या या क्लासमध्ये. हे काय झालं, हे ई मॅक्स झालं ना. लक्षात घ्या, ई झिरो कुठं झालं बघा, ई झिरो कुठं झालं, मगाशी सांगितल्याप्रमाणे ई झिरो होतं जेव्हा एक्स झिरो होतं, किंवा ई झिरो. ग्राफ पासून पुढे कंटिन्यू करू. हा एक E versus X ग्राफ आहे. हा व्हेरिएशन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड वर्सेस हे डिस्टन्स ऑफ अ चार्ज रिंग व्हेन व्हॉट इज X डिस्टन्स ऑफ अ पॉइंट विच इज केप्ट ऑन ॲक्सिस ऑफ द चार्ज रिंग. ठीक आहे ना. त्यामुळे हा काय असणार आहे, ई मॅक्स, आणि हा पण काय असणार आहे, ई मॅक्स. हे किती असणार आहे, x/√2, आणि हे किती असणार आहे, x/√2. डू यू अग्री विथ दिस? ओके, आता पुढचं डिस्कशन. यानंतर पुढचा आपण ऑब्जेक्ट बघूयात. हा 5वा असेल कदाचित. तो आहे डिस्क. बघा, एक चार्ज डिस्क असेल. हे डिस्क आहे जिचं रेडियस r आहे, आणि याच्यावर सिग्मा कूलम पर मीटर स्क्वेअर इतका चार्ज डिपॉझिट केलेला आहे. हा सेंटर आहे आणि हा ॲक्सिस आहे. तर आता ही चार्ज डिस्क आहे, ह्याच्यावर चार्ज आहे. तर या डिस्कपासनं काही अंतरावर एक्स अंतरावर एखादा पॉईंट पी आहे. ठीक आहे ना. तर या पॉईंट पी वर किती लागतो इलेक्ट्रिक फील्ड, त्याचं डेरिव्हेशन तुम्ही काल बघितलं असेल. तर त्याचं एक्सप्रेशन काय येतं, E इज इक्वल टू बघा 2π k सिग्मा इंटू ब्रॅकेट 1 - x/r² प्लस x². कळतं का? हे असं एक्सप्रेशन येतं. कशाचं एक्सप्रेशन आहे हे इलेक्ट्रिक फील्डचं एक्सप्रेशन आहे ॲट अ पॉइंट ऑन ॲक्सिस ॲट डिस्टन्स x फ्रॉम इट्स सेंटर. बघा, हे पण एक इक्वेशन आहे. हे पण डायरेक्ट प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला वापरता येते. आता हे झिरो कधी होतं, ई झिरो कधी होतं, तर ई इज इक्वल टू झिरो ओनली ॲट एक्स इक्वल टू इन्फिनिटी. बघा, रिंगच्या केसमध्ये काय होतं, ई झिरो होतो ॲट एक्स इक्वल टू झिरो ऑल्सो अँड एक्स इक्वल टू इन्फिनिटी ऑल्सो. बोथ द इन्फिनिटीजला ई झिरो आहे. पण इथं ॲट एक्स इक्वल टू झिरो, बघा ना, ॲट एक्स इक्वल टू झिरो, झिरो सबस्टिट्यूट करा, हे झिरो, ही अख्खी टर्म मोडली, बरोबर आहे. मग काय उरलं, बट हे सगळं झिरो होत नाही ना, पण हे आहे, हे आहे. त्यामुळे ई इज इक्वल टू काय होतं, 2π k सिग्मा. हे शिल्लक राहतच. ठीक आहे ना. हे आहे डिस्क साठी फॉर्म्युला. ओके, पुढचा एक आपण ऑब्जेक्ट बघू. तो म्हणजे एक इन्फानाइटली लार्ज थिन शीट. एक शीट आहे, काय नाही, साधा सरफेस आहे, पण तो इन्फानाइटली लार्ज आहे, भरपूर मोठा आहे. याच्यावर जर सिग्मा कूलम पर मीटर स्क्वेअर इतका चार्ज डिपॉझिट केला, असा चार्ज डिपॉझिट केला, तर या शीटपासनं काही डिस्टन्सवर एक पॉईंट पी आहे. तर या पॉईंट पी ला किती इलेक्ट्रिक फील्ड असेल, तर हे जे इलेक्ट्रिक फील्ड आहे ते असं असणार. ते इलेक्ट्रिक फील्डची डेरिव्हेशन जर झालं असेल काल तर वेल अँड गुड, नाही तर हे नोट डाऊन करा. इट इज 2π k सिग्मा, एवढं असतं हे. आता दिस E इज इंडिपेंडंट ऑफ D. हे का, याच्यामध्ये तर ह्या एक्सवर डिपेंडंट आहे ना. का आहे, कारण हा शेप जो आहे काहीतरी फायनाईट शेप आहे, पण
हा जो इन्फायनाईट शीट आहे, आपल्याला इन्फायनाईटली लॉंग म्हणलं ना. फिजिक्समध्ये इन्फायनाईट म्हणजे याचा अर्थ कधीच लिटरली इन्फायनाईट नसतो. इन्फायनाईट याचा अर्थ काय, भरपूर मोठा. म्हणजे हे डी डिस्टन्स आहे, त्याच्या तुलनेमध्ये ह्याचा एरिया फार मोठा आहे. समथिंग लाईक एक इतकं मोठं पेज आहे, या पेजच्या थोड्याशा डिस्टन्सवर तुम्ही एक इलेक्ट्रॉनला ठेवलं, तर त्या इलेक्ट्रॉनच्या किंवा एका व्हायरस ठेवला, तर व्हायरसच्या तुलनेमध्ये त्या व्हायरससाठी हा कागद पण इन्फायनाईट शीट आहे ना, फार मोठं आहे. ठीक आहे ना. तर हे तुम्ही नोट डाऊन करा. आपल्याला हे लागणार आहे. आणि ह्याचा अजून एक फॉर्मॅट लागणार आहे. काय तुम्हाला माहिती आहे के ची व्हॅल्यू काय असते? या के ची व्हॅल्यू असते 1/4πε0 असते ना. ती टाकली इथं तर काय येईल, 2π/4πε0 सिग्मा अशी येईल ना. सिम्प्लिफाय केलं, पाय कट झाला, 2 कट झाला, σ/2ε0 अशी इलेक्ट्रिक फील्डची व्हॅल्यू. तर मी तुम्हाला तेच म्हणतोय, तुम्ही एक टेबल बनवा ज्यामध्ये या पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला जे काही सगळे 5-6 मी तुम्हाला शेप्स दाखवले, प्रत्येक शेपचा तुम्हाला इलेक्ट्रिक फील्डचा फॉर्म्युला डिराईव्ह करून दाखवला होता काल सरांनी. तर तुम्ही ते सगळं नोट डाऊन करा. आपल्याला हे प्रॉब्लेम सॉल्व्हिंगला मदत करणार आहे.